मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. सो मंडळी, आपण जाणार आहोत खाली वाडीत. तर माझा हा आजचा आउटफिट आहे, हे घालून मी जाणार आहे खाली. तर मी पटापट आवरून घेत होते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते मी एवढं घालायसाठी केवढा सारा पसारा करून ठेवलेला आहे. पण तो पसारा माझ्या एकटीचाच नाही, तर आमचा सगळ्यांचा आहे, मम्मीचा, माझा वगैरे. आणि हा पसारा म्हणजे बघाच तुम्ही, काय सांगू तुम्हाला. आणि हे बघा, मम्मी पण सुंदर दिसते आणि मम्मीची साडी सुंदर दिसते, खूपच छान वाटते दोघं पण. आणि हे बघा, स्वीटीचं काय चाललंय, मम्मी चाललेली बाहेर, म्हणजे आम्ही सगळेच चाललेलो बाहेर आणि स्वीटीचं इकडं चाललेलं मस्ती. आणि मग आम्ही सगळेजण तयार होऊन निघालो होतो जायला. आणि हा होता आजचा मोसम, जो की पाऊस येईल असा होता. आणि मग आम्ही बघू शकता तुम्ही, स्वीटी माझ्यावर खेळत होती खूपच जास्त. आणि तिला वाटलं की मी तिला नेणार आहे, सो ती माझ्या मागं लागलेली तिला बेल्ट घालायसाठी, पण मी तिला न्यायचं नव्हतं खाली, आणि म्हणून मी बेल्टच घातला नाही तिला. मग आमची चाललेली दोघींची मस्ती. आणि मस्ती करता करता मला आठवलं की माझी चप्पल मी कुठे ठेवली ते शोधायचं. तर मला वाटलं माझी चप्पल असेल गाडीत, सो मग मी पटकनच चाललेली गाडीमध्ये. तर इथं पण स्वीटीची मस्ती चालली रस्त्यावर. मग मी बिना चपलीचेच गेले खाली, कारण की माझ्याकडे एकच चप्पल आहे आणि एक चप्पल तुटलेली आहे. सो मग दुसरी चप्पल आणलेली मी एक्स्ट्रा. तर मग ती चप्पल मी गाडी शोधत होती डिक्कीमध्ये, पण इथं तुम्ही बघू शकता डिक्कीत एकही सामान नाही आहे. मग मी गेले परत घरात की मम्मीला विचारेल म्हणून की कुठे चप्पल माझी दुसरी. पण घरात जाताना तुम्हाला मी मित्रांनो एक सांगते की हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आहे, बट शेवटपर्यंत बघा तुम्ही. आणि घरात गेल्या गेल्या मला दारात चप्पल दिसली. सो मग मी चप्पल घातली, आणि चप्पल घातल्यावर हा असं काही दिसते चप्पल घातल्यावर. म्हणजे आय नो की जीन्सवर चप्पल ही घालत नाहीत, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरं. सो मग मी हेच घातलं. आणि हे बघू शकता माझ्या 2 नंबर भावाचा आउटफिट, खूपच छान दिसतोय त्याला. आणि हा माझ्या पप्पांचा आउटफिट आहे, जो की पप्पांनाही छान दिसतोय आणि त्यालाही. तर आणि हा बघा माझा भाऊ, ज्याने अजूनही आंघोळ केलेलं नाही. आम्ही सगळे निघालो तरी, मग आम्ही सगळे निघालो जायला. आम्ही जाताच मस्तपैकी आम्ही सगळेजण चाललो होतो. आणि चालता चालता मागणं स्वीटीचा आवाज आला. मग आम्ही थांबून बघितला तर स्वीटी तिकडनं पळत येत होती. तर तुम्ही पण बघू शकता मित्रांनो, किती 120च्या स्पीडनं स्वीटी पळत आले तिकडनं. पळत आले, मग तिला पप्पा बोलले की घरी जा म्हणून. ती लगेच गेली उड्या मारत घरी. किती गुन्हे बाळ आहे आमचं, की आमचं सगळंच ऐकतं ते. पण तिथे जाऊन परत ती उभी राहिली. पप्पा तिला सांगत होते की घरी जा, घरी जा, घरी जा, घरी जा. तरी ती बाई ऐकायला मागेना, म्हणून मला कंटाळा आला. मी चाललेली एकटीच पुढे हळूहळू. तर आमच्या गाई जिथे गावात विहीर बांधायची चाललेली आहे, तेही आमच्या घरच्या बाजूला. आणि विहीर बांधायच्या म्हटल्यावर आमच्या 2 विहीर होतील, एक मोठी आणि एक बारकी. तर पाणी खूप जास्त येईल. सो मग आम्ही परत निघालो. मी एकटीच निघाले पुढे जायला, आणि बाकीचे मागणं येत होते माझ्या. तर मग पुढे गेल्यावर बघते तर हे बघा, ही दिदी जी आपल्याबरोबर गावाला आमच्या गावाला आले फर्स्ट टाइमच. तर ती फर्स्ट टाइम कोंबड्या बघितल्यासारखे तिथं कोंबड्यांचा फोटोज आणि व्हिडिओज काढत उभी होती. आणि फर्स्ट टाइमच म्हणजे ती पण आमच्या गावी आली, आणि ती सुद्धा पण तिच्या गावी कधी गेली नाही. सो ती कोंबड्यांचा वगैरे व्हिडिओ काढते, फोटोज काढते. मग आम्ही ते सगळं झाल्यानंतर, उरकल्यानंतर, सगळ्यांशी बोलल्यानंतर, सगळ्यांना भेटल्यानंतर परत आम्ही चाललेलो खाली वाडीत जायला. वाडीतच म्हणजे आज होता काला. तर मग ते काल्याला जायसाठी आम्ही चाललेलो खाली. तर हा शेवटचा काला होता आणि उद्या आहे आपली जत्रा. तर त्या हिशोबाने मग इथे गाई होती. मग दीदीला गायीवर फोटो काढायचे होते. मग आम्ही गेलो ते गाईकडे, गायीवर फोटोज वगैरे काढले, दीदीला पाहिजे होते. सो त्यामुळे. आणि नंतर आम्ही गेलो खालच्या वाटाने डायरेक्ट वाडीत, मधल्या वाटाने म्हणजे खालची वाट झाली. तर मग इथं तुम्ही बघू शकता आमचं डिस्कशन झालं की पहिलं कोणाकडे जायचं. मग आम्ही गेलो वाडीत. आणि हे बघा, हा आहे आमचा काला. इथं भजन कीर्तन जे काय असेल ते चालू होतं. आता मला खूपच जास्त आठवत नाही आहे काय म्हणतात, पण नंतर आम्ही गेलो जिथे विणा उचललेला तिथे. आणि तिथे जाऊन पाया वगैरे पडलो. आणि इथे सगळे बाहेर माणसं उभी होती ऐकायला, सगळे बायका वगैरे आल्या होत्या. मग तुम्ही तर बघू शकता. मग तिथं कीर्तन
काल्यावर जे काही असतं, कारण की मला माहीत नाही गाईस, कारण की मी हर वर्षी नसते इथे. हे माझं सेकंड इयर आहे. मी आले माझ्या स्वतःच्या गावात, ते पण जत्रेला, आणि ते पण असं सप्त्यात मी फर्स्ट टाईमच आली. सो मग इथं महाराजांचा सत्कार केला झाला आहे, म्हणजेच शॉल वगैरे देऊन, हार वगैरे घालून त्यांच्यावर फोटो काढले, त्यांचा सत्कार केला झाला आहे. नंतर लगेचच सुरू झाली आरती. मग आम्ही आरती करून घेतली. आरती ही म्हणजे छोटीच होती, पण त्याला सूर वगैरे लावून खूप मोठी केली. तर मग सगळं झाल्यानंतर इथे प्रसाद वगैरे चारायचा बाकी होता. अशी प्रथाच आहे की बाकीच्यांना पहिला प्रसाद चारायचा, मग स्वतः खायचं. आणि आम्ही इथनं नंतर कुठे गेलो हे बघायसाठी तुम्हाला पार्ट 2 बघावा लागेल. सो लवकरच येईल आपला पार्ट 2. आज पुरतं एवढंच. सो बाय बाय.